मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, पाहूयात। त्याचबरोबर भविष्यात जे आपण हाती घेतलेले प्रकल्प आणि जे काही $5 ट्रिलियन आदरणीय प्रधानमंत्रींचं जे स्वप्न आहे त्याला पूरक असं $1 ट्रिलियन महाराष्ट्राचा गोल अचीव करण्यासाठी जे प्रकल्प आम्ही सुरू केले त्याची देखील चर्चा यामध्ये होईल। एकंदरीत विकसित भारत 2047 यावर चर्चा होईल। पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। पायाभूत सुविधा प्रकल्प जसं अटल सेतू आहे, समृद्धी मार्ग आहे, कोस्टल हायवे आहे, मेट्रो आहे, हे सगळे प्रकल्प आपल्याकडे सुरू आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ॲक्सेस कंट्रोल ग्रीड करतोय। त्यामुळे पायाभूत सुविधांवर आपण खूप जास्तीचे लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा होईल। आज नीति आयोग की बैठक में विकसित भारत 2047 के विषय पर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अध्यक्षता पे चर्चा होगी। महाराष्ट्र के विकास के बारे में भी चर्चा होगी, केंद्र सरकार के सहयोग के बारे में चर्चा होगी और 2047 में विकसित भारत बनाने के लिए, देश को आर्थिक महासत्ता बनाने के लिए जो सपना आदरणीय मोदी जी ने लिया है उसको पूरक हमारा महाराष्ट्र राज्य काम कर रहा है। निश्चित रूप से उनके $5 ट्रिलियन के लिए सपने के लिए $1 ट्रिलियन का जो महाराष्ट्र का गोल है वो भी अचीव करने के लिए हमारी सरकार काम करे। बड़े पैमाने पर इंफ्रा प्रोजेक्ट महाराष्ट्र में विकास और कल्याण, ये दोनों कल्याणकारी योजनाएं भी महाराष्ट्र में अभी घोषित की है। जो किसान है, महिलाएं है, युवा है, सभी वर्ग के सीनियर सिटीजन है, सभी वर्ग के लोगों के लिए शिक्षा के लिए इस हमारे बजट में कई योजनाएं हमने की, वो लोगों के हितकारी है। सर, तुम्ही प्रेझेंटेशन करणार आहात, इतर मुद्दे तुम्ही आम्हाला भेटणार होते। तर दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। आज दिल्लीमध्ये नीति आयोगाची बैठक पार पडणार आहे आणि त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधल्याचं पाहायला मिळतंय। नीति आयोगाची आज दिल्लीमध्ये बैठक आहे आणि त्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, कोणत्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला।